नंदुरबार समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वसतिगृहातील काही कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींच्या जेवणात किंवा पिण्याच्या पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याबाबत चर्चा केल्याची कथित ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आणि त्यामुळेच एकच खळबळ माजली आहे। कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वादातून विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा कट रचल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। या प्रकरणाची दखल घेत समाज कल्याण विभागानं संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेतून मुक्त केलंय। मात्र केवळ कारवाई पुरेशी नसून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी विद्यार्थिनी करतायत आणि यासाठीच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिलाय। कुंदन पावरा नामक एक व्यक्तिमत्व आहे। तिने म्हणजे मुलींचा जीव घेणा प्रकार केला होता। 22 मुली आम्ही हॉस्टेलला प्रेझेंट होतो, तर तिने असा प्लॅन केला होता की पाण्यात किंवा जेवणात आपण विष टाकू आणि मुलींची हत्या करू आणि काही कारण नसताना ती हे आमच्यावर करणार होती। तर ती व्यक्तिमत्व आम्हाला इथं उपस्थित पाहिजे। आम्हाला कारण जाणून घ्यायचं आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कुंदन पावरा नावाची जी एक कर्मचारी आहे, तिने आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिने पाण्यात किंवा जेवणात औषध टाकण्याचा प्रयत्न गेलेला आहे। आमच्याकडे ह्या गोष्टींचे प्रूफ पण आहेत। ती व्यक्तीला असंच आम्हाला फ्रीडम द्यायची नाही। ती व्यक्ती स्वतंत्र फिरायला नको, तिला कुठल्याही परिस्थितीत अटक करायची आहे। स्वयंपाकी आणि एक शिपाई बायसोबत कर्मचारी यांच्यामध्ये एक संवाद झाला, त्याचं रेकॉर्डिंग बाहेर आलं। तर त्यामध्ये काही असे शब्द होते जे विद्यार्थ्यांना त्या आरोग्याला घातक असे शब्द प्रयोग त्या ठिकाणी केले गेला आणि ही बाब लक्षात आल्यानंतर आम्ही संबंधित कर्मचाऱ्याला त्याची बदली केली। तिथं ते बायसोबत कर्मचारी असल्यामुळे त्यांना सेवेतच आपण कमी केलेलं आहे। समाज कल्याणचे आयुक्त होते सुंदरसिंह वसावे साहेब, आम्ही त्यांना विनंती केली की जी महिला आहे कुंदन पावरा नामक आणि तिथले जे कर्मचारी आहे त्यांनी या विद्यार्थिनींना विषबाधा करून त्यांच्या जेवणात किंवा पाण्यात विष टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे।